21 जुलाई 2026 और परभनी जिले के पाथरी तालुके में हम मौजूद हैं और यहाँ आने का जो खास मकसद है, आज 21 जुलाई को यहाँ पर जीबी की मीटिंग रखी गई थी पाथरी नगर परिषद और पाथरी शहर के विकास के मुद्दों को लेकर। और इस पूरी जीबी की मीटिंग में जो गहमा गहमी हुई और जो सत्ता पक्ष है, जो विरोधी पक्ष है, विरोधी पक्ष में यहाँ पर भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के 12 नगर सेवक है और सत्ता पक्ष में जो कि शिवसेना, शिंदे साहब की शिवसेना जो है, शिंदे गढ़, उनकी सत्ता यहाँ पर है। आसिफ खान नगर अध्यक्ष, और इन्होंने जो यहाँ पर ठहराव रखे थे, जो मुद्दे थे, जो एजेंडा था, उसको लेकर यहाँ पर चर्चा की गई। तो वहीं विरोधी पक्ष के जो नगर सेवक है, सुकृत सदस्य में आमदार, साबिका आमदार अब्दुल्ला खान और बाबा जानी दुरानी, इन्होंने कई आरोप लगाए और उनके आरोपों का जवाब सत्ता पक्ष के जो नगर अध्यक्ष है आसिफ खान, जो कि हिंगोली और परभनी विधान परिषद के आमदार सईद खान इनके भाई है और शिवसेना के वो नेता है। और जो आरोप प्रत्यारोप यहाँ पर हुए हैं, इस पूरी आज की इस जीबी के मीटिंग को कवर किया गया है और इसमें जो मुद्दे और जो आरोप प्रत्यारोप हुए हैं सत्ता पक्ष और विरोधी पक्ष से, उनको आपके सामने रखा है। आप देखिए रिपोर्ट। ते कशासाठी खर्च करायचे, हे पाणी पुरवठासाठी खर्च करायचे, कर्मचाऱ्याचे स्वच्छताचे पगारासाठी खर्च करायचे, दिवाबत्तीसाठी खर्च करायचे। मग आज सफाई गावात होत नाही आणि कर्मचाऱ्याचे पगार होत नाही, ते पैसे कुठे गेले? हे कोणाचे पैसे, कोण उचलले? हे संगनमत करून अध्यक्ष आणि मुख्याधिकारी त्याच्यामध्ये सोनने सगळ्याने मिळून हे पैसे 8,11,00,000 रुपये उचलून घेतलेले आणि आज गावामध्ये घाणीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। आज मीटिंगचे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे आम्ही अमान्य केले, कारण की आम्ही म्हणलं जे आमचे प्रश्नाच्या आधी मागच्या सभेच्या इतिवृत्त वाचून दाखविल्यानंतर आम्ही त्याला सांगितलं की जे आज सभेचे जे मुद्दे आहेत त्याच्या व्यतिरिक्त महत्वाचा जे मुद्दा आहे, जे आम्ही जे मुद्दा उपस्थित केला, हे महत्वाचा मुद्दा आहे। आणि रोज कर्मचाऱ्याची पैशाची वसुली, आज तुम्हाला एकदा पीटीआर घ्यायचा असेल, एखाद्याचं काम करायचं असेल, दलालाचा सुटसुडा झालेला आहे। नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य लोकांचे ह्या ठिकाणी जे पहिले फुकट काम करीत होते, ते फुकट काम या ठिकाणी होण्याचा आज काय विचारच करू नका। कुठं आठवडी बाजारचे पैसे आहेत, एवढा मोठा आठवडी बाजार आहे, त्याचा वीकली वसुली 1,00,000 रुपये यायला पाहिजे। किती यायला पाहिजे? वीकली वसुली। कुठं त्याची वसुली आहे? कुठं पैसे चाललेत? रोजची वसुलीचे पैसे, जागा भाड्याचे पैसे, इतर कामाचे पैसे कुठं चाललेत? कुठं चालले पैसे? रोजची वसुली पण तुम्ही काय करायला, पण कोणाला द्यायला पैसे? तुम्ही कर्मचाऱ्याला पगार नाही। म्हणजे एक नगरपालिका चालविण्यासाठी तुम्हाला जे काय आवश्यक गोष्टी आहेत ते तर त्याच्यावर अंमलबजावणी तुम्हाला व्हायला पाहिजे। एक तर इतके उशिरा मीटिंग घेतात, पोलीस बंदोबस्त काय इथं भांडणं करायचे का? आम्ही गावासाठी भांडू, तुम्हाला पोलीस आणण्याची काय गरज आहे? कशाची भीती आहे तुम्हाला? भीती कशाची? पोलीसची काय आवश्यकता आहे? कुठं एखादी सर्वसामान्य सभेमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणतीही संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थेची मीटिंग असेल तर तिथं पोलीस नसती। पोलीसचं काय काम आहे? पोलीसची आवश्यकताच नाही। तुम्ही उत्तर द्या, पडून गेले, बस एवढे वेळ मुद्दे अमान्य झाले, मीटिंग 10 मिनिटांमध्ये बाहेर निघाले, तर हे गावाचा गाडा कसा चालणार आहे? आपल्या प्रश्नाची समाधानकारक उत्तर त्यांनी काय उत्तर म्हणजे उत्तरच नाही दिले, पडून गेले। मुख्याधिकाऱ्याला बी पडून नेले, त्याला बळच ते बी मला परसाकड लागली, मला लूज मोशन व्हाले म्हणून ते आज दंडी मारत हो। मी जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं हे मुख्याधिकाऱ्याचा आता चार्ज काढून घ्यायचा आहे। हे भ्रष्ट मुख्याधिकारी आहे, याने अनेक गंगाखेडमध्ये लफडे केलेले, त्याची चौकशी त्याची चालू आहे। आणि त्यांनी जर हुशार असलं ते पैसे खाण्यासाठी हे नगरपालिका ते नगरपालिका 15 वर्षापासून हे जिल्ह्यात आहे। एक मुख्याधिकारी 15 वर्ष एका जिल्ह्यात राहतच नाही, पण हे 15 वर्ष याला झाले। तर मला एक सांगायचं की हे सगळे यांची साखळी आहे, एकूणमेकाला कसं पांघरून करायचं हे सगळं काम चालू आहे। आणि परमनंट मुख्याधिकारी आम्ही मागणी करणारे आज जिल्हाधिकारीला की हे कलेक्टरला हे मुख्याधिकारी परमनंट द्या, ह्याच्याकडून चार्ज काढा।
कारण की जे अनागोंदी कारोबार आहे, जे जनतेचे पैसे, जे लुटालूट व्हाली जनतेची पैशाची, आणि लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळत नाही. कालच आमचे नईम खान आणि मिलिंद आठवेने भीक मागो आंदोलन केलं. कशाला केलं? कशाला नगरपालिकेला भीक लागली म्हणून पैसे दिले? कुठे गेले 8 कोटी 11 लाख रुपये? याचा हिशोब द्या. सभागृहामध्ये तुम्ही उत्तर देणार नाही, सभागृहामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी माहिती देणार नाही. आता माहितीच्या अधिकारामध्ये मी टाकू ह्याचा, पण हे असा गावात लूट चालली, गावामध्ये कोणती सुविधा नाही, लोकांना ह्याला निवडून दिले फार आशाने. काम काय? आज कोणतेही साधी खाणे बघा कशी दुरावस्था झाली. आज त्या आमचा एकता नगरचा सांगा तुम्ही करून टाकली. म्हणजे काय, म्हणजे गावामध्ये जे काही वस्तू बांधलेले हे सगळं असं दुरावस्था झालेली आहे. तर ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या गोष्टीचा आम्ही आज मीटिंग मध्ये, कारण की बरेच दिवसानंतर आता मीटिंगच घेत नाही, 4 महिने मीटिंगच घेत नाही. जसं आपण हे फोटो दाखवतो, स्वच्छता नाही, त्यांचे नोटो काम ते सोशल मीडियावरती फोटो टाकतात की स्वच्छता करा असल्याचे फोटो टाकतात. नाही, ते टाकतात. तुम्ही इथलेच आहे, तुम्ही बघायचं, आम्हाला काय सांगायची गरज आहे? त्यांनी टाकलं तर तुम्ही दुसरा टाका ना, तुम्ही बघा ना. आमच्यापेक्षा तुमचे डोळे तेज असतात, तुमच्या डोळ्यामध्ये जास्त रोशनी असते. तुम्ही बघायचं काय चाललं. हा, तर तुम्ही सगळं बघा काय चाललंय. मग आजच्या बैठकीत आपण काय करतो? नाही, आजच्या बैठकीला आम्ही मुद्दे मान्य केले, अमान्य केले त्यांचे. त्याची ठरावाची कापी आम्ही घेणार आहोत. आणि बोलल्यानंतर ते मीटिंग मध्ये पोलीसवाले उभे, अधिकारी आहे त्या ठिकाणी सगळे बसलेले. गेल्या मीटिंगला बी असं माझ्या विरोधात म्हणजे त्याने मीटिंग मध्ये अवमान्य का होईल, शिवगाळ झाली, हाणामारी झाली, अनपार्लमेंटरी लँग्वेज आपण जर वापरली एखाद्या त्या अध्यक्षाला किंवा एखाद्या सदस्याला किंवा मुख्याधिकाऱ्याला, तर तुमचे अवमान्य होईल. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न मांडायचे, जोराने बोलायचे, तुम्ही ऐकत नाही, तर त्याला तुमचे अवमान्य कसे होईल? अवमान्य कसं होईल? अनपार्लमेंटरी लँग्वेज जर आपण वापरली, म्हणजे काय, असं जे शब्द आपण उच्चारले नाही पाहिजे ते उच्चारले तर तुम्ही बोलायचं. तर निश्चितपणे आम्ही भविष्यामध्ये लवकरात लवकर होईल तिथपर्यंत जनतेला बी कळाला हे नगरपालिकेचा कसा उलथापालथा करायचा, निश्चितपणे आम्ही करू, जनता बी करणारच. सर्वसाधारण सभाचा मीटिंग मध्ये गोंधळ घातला. जे विरोधकांना फक्त मीटिंग चालू होण्याच्या अगोदरच गोंधळ घातला. त्यांना मुद्दे काय घ्यायचे ते पहिलेच म्हणले की आम्हाला अमान्य आहे. मुद्दे बी वाचले नाही, मुद्दे बी बघितले नाही, आम्हाला अमान्य नाही. इकडून या ना, इकडे या ना, बोलायचं. तर सर्वसाधारण सभाचा याच्या अगोदर बी असाच गोंधळ घातला होता, म्हणून त्यांना मी 2 मीटिंगसाठी तहकूब केलता आणि येण्याच्या अगोदरच सुरू केलं की बाबा हे आम्हाला अमान्य आहे, आम्हाला अमान्य आहे, मान्य नाही. सभाचा त्या अजेंडा काय, सभामध्ये अजेंडा काय घेणार आहे, पाथरी शहराच्या विकासासाठी तुम्ही काय करणार आहे, हे एक बी प्रश्न न विचारता फक्त दादागिरीची भाषा आणि सत्ता त्यांच्या हातातून गेली म्हणून त्यांचा जीव असा झालेला आहे की कवा नगरपालिकेत मी जाऊन बसतो आणि कवा मी पैसे खातो. 35 वर्षापासून जे बॅकलॉग त्यांना केलेलं आहे, सगळं जिकडे तिकडे सगळे नाल्या, रोड, हे ते डबल पैसे उचलून जे खाल्ले 35 वर्षात, सगळ्या लोकांना, पाथरीच्या जनतेला माहित आहे. आणि आता म्हणतात की 8.5 कोटी रुपये आले. हो ना, 8.5 कोटी रुपये आले ना, तर आम्ही तुम्हाला हिशोब घेऊ ना. आणि हिशोब घ्यायचा तर तुम्हाला तो सभागृहाचा सभागृह नाही, तुम्ही सीओ पैसे जा, कलेक्टर पैसे जा, जबाब विचारा, तुम्हाला लेखी आंदोलन करा, तुम्ही लेखीमध्ये विचारा कलेक्टरला. आणि कोणत्याही सभागृहात आलं की दादागिरीची भाषा. आता त्यांना मी 2 सभेसाठी तहकूब केलेलं आहे, त्यांना 2 सभासाठी मी यांना रद्द केलेलं आहे, कारण ह्याच्या अगोदर मी असाच गोंधळ घातला होता. आणि तुम्हाला सांगतो, स्वच्छता, पाणी, आमचे जे नगरसेवक आहे पूर्ण शहराचे, आमचे
9 नगरसेवकांना मी 1 2 11 13 नगरसेवक सगळं चांगलं काम करीत आहे, स्वच्छताचं काम करीत आहे, 4 दिवसाला पाणी आहे, स्वच्छता आहे, सगळे आहे. आणि यांना फक्त गोंधळ घालायचं होतं आणि हे सभा तहकूब करायची होती आणि आदेश गेले. मला सांगा, सभागृहाचा अजेंडा झाल्यावर तिथं बोलायचा अधिकार दुसरा नाहीच. तुम्हाला जे बी बोलायचं सीईओच्या कॅबिन मध्ये बोलायचा, अध्यक्षच्या कॅबिन मध्ये येऊन बोलायचा आणि वारवावरीची भाषा, सीईओला शिव्या देणं, सीईओ भ्रष्टाचार बनायचं. मला सांगा, सीईओचा पिरियड 5 वर्ष यांच्या काळात होता, दवा घेणे भ्रष्टाचार दोघांना मिळून केला का? मग हे सिद्ध होते का? आणि आमचे पत्रकार विचारतात तुम्हाला अध्यक्षानं काय केलं? अरे तुम्ही ऑनलाईन बघा, ते काय गोंधळ घालीत होते. पहिल्यापासूनच बसले तेव्हापासूनच गोंधळ घालणं सुरू केलं आणि त्यांची दादागिरी चालू देणार नाही मी. आता त्यांच्या पक्ष फक्त हे राहिले सकृत सभासद राहिलेले आहे फक्त, ते बी मी त्यांना जास्त नाही हे असं धिंगाणा करायले म्हणून त्यांना 2 सभेसाठी तहकूब केलं आणि जास्त त्यांना काय त्यांचा भ्रष्टाचार केलेला त्यांच्या अध्यक्षाच्या पिरियड मध्ये ते सगळं काढलंय मी. त्यांची बाबा टावरचा काढलाय, हमीदा टावरचा काढलाय. हमीदा टावर नगरपालिकेच्या जागेवर बांधलंय, त्याचा पुरावा माझ्याकडे. आता मी कोर्टामध्ये दाखल करणार आहे ते पुरावा. त्याच्यामुळे त्यांची आग वाहिली त्याच्यातली की बाबा हे अध्यक्ष पूर्ण बसून माझे जे बी भ्रष्टाचार आहे 35 वर्षाचा सगळं काढायले. त्याच्यामुळं हे फक्त त्यांना गोंधळ घालण्याशिवाय दुसरा काम नसल्यामुळे ते काय करते, सभेला गोंधळ घातला तर आपला विषय निघू नये त्याच्यामुळे गोंधळ घालण्याचं काम करते. आणि तुम्हाला सांगतो, इतकी चांगली नगरपालिका चालविणार आहे आम्ही. स्वच्छता, पाणी, आमचे सर्व नगरसेवक, सर्व आमचे स्वच्छता कर्मचारी, नगरपालिकेचे कर्मचारी दादागिरीची भाषा येऊन आरवेवारीची भाषा करायची, निवेदन द्यायचे, हेच काम त्यांना राहिलेलं आहे. बाकी कोणतं काम राहिलेलं नाही. कोणत्या मुद्द्यावरून गोंधळ मुद्द्याच्या अगोदरच गोंधळ घातला. मुद्दा उपस्थित करू दिला नाही, शिवला करू दिलं नाही ना आम्हाला करू दिलं. फक्त हे म्हणाले की हे असं आहे ते तसं आहे. ते शिवला म्हणाले भ्रष्टाचार आहे, तू असं करायला तसं करायला, फक्त गोंधळ घालण्याचं काम करायला, बाकी काहीच नाही. विरोधकांचा आरोप आहे की पाणी जे पिण्याचं पाणी त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर नाही आणि आम्हाला भीक मागू आंदोलन करावं लागायला, नगरपालिकेचा फंड नाही, पगार नाही कर्मचाऱ्यांना, असा आरोप करत. तुम्हाला सांगतो, याच्या अगोदर सगळ्या पाथरीच्या जनतेला माहित आहे, हिरवं पाणी पाजलंय. पावडर तर कधीच टाकलं नाही हो, पावडरचे पैसे सगळे खाल्ले, पावडर तर कधीच नाही टाकलं. आणि तुम्हाला सांगतो, पावडर आम्ही आणलं का नाही आणलंय, आम्ही ऑनलाईन पैसे टाकतो पावडरवाल्याला, त्याची स्लिप तुम्हाला देतो आणि 4 दिवसाला पाणी सुटायला, स्वच्छता चांगली व्हायली. फक्त विरोधकाचा काम आहे विरोध करणं आणि त्यांच्यापाशी राहिलंच काय? आता 12 नगरसेवक पाशी काय राहिलं? दुसरं काय? सगळे पद गेले, त्यांना आमदारकी गेली, बँक गेली. मी काय सांगतो, जनतेनं तुमच्या मागे यायला पाहिजे. तर तुम्ही सांगा की स्वच्छता होत नाही, तुम्ही फक्त 10-20 पोरं आणता आणि स्वच्छ होत नाही म्हणल्यावर त्याला काही नाही ना. तुम्ही काय करा, तुम्ही उद्यापासून माझ्या सोबत फिरा 1 नंबर मध्ये. तिथं जर स्वच्छता असली तर तुम्ही लिहा, नसली तर माझ्या विरोधात लिहा. तुम्ही उद्यापासून माझ्या सोबत चला. अजून तुमच्या आठवडी बाजारला आठवड्याला 1 लाख रुपये येतात. त्यांना फक्त बाबा टावर, हमीदा टावर हा नगरपालिकेची जागा आहे. त्याला तो मुद्दे मी सगळे पेपर काढायलो म्हणून त्याच्यात जास्त आग व्हायली, त्याची बुडापासून आग त्याच्यामुळे व्हायली ती सगळे. ते मला सांगा, तुम्ही 35 वर्षापासून पाहिले, हे धनगराची जागा मारून हाकलून दिले. हे समोर आपल्या समोर आहे. बाबा टावर तिथं हमीदा टावर बांधलंय, तिथं धनगराचे शेळ्या बसत होते, ते नगरपालिकेत जागा आहे. ते संपादक आमचे कांबळे साहेब होते, त्यांची जागा आहे. ते आजपासून पैसे भरत होते, ते नगरपालिकेत जागा आहे. ते फक्त त्याचा आरोप याच्यामुळे आहे की माझ्या प्रॉपर्टीवर तुम्ही पडदा टाका, मी आरोप करत नाही, फक्त ह्याच्यामुळे त्याचा आरोप आहे. पाथरी शहराचा विकास करण्याचा काय आराखडा आहे आपल्याकडे? आता बघा, माननीय आमदार महोदय सईद खान साहेबांनी हे डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये मुद्दा घेतला की साईबाबा आराखडा, कलेक्टर साहेबाला सांगितलं की तुम्हाला विनंती आहे की रिडेव्हलपमेंट करून आम्हाला आळंदीचा जे हे देवस्थान त्याचा आम्हाला आराखडा द्या. आणि त्या हिशोबाने आम्ही आता 500 करोड रुपये साईबाबाच्या विकास आराखडा आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबाकडून ते फाईल पुटअप करून ते मान्य करून घेणार झालेली आहे. सगळे ठराव मंजूर झालेले, त्यांना फक्त गोंधळ घालायचा होता. तुम्ही सभागृहाचा नियम आहे, सभागृहाचा
नियम हे सांगतो की तुम्ही अजेंडावर बोला, बाकी काही विषयावर बोलू नका. बाकी आमचे नगरसेवक उद्धव साहेब बोलते. लोकांना काय आश्वासन देणार की पाथरी शहराच्या स्वच्छ पाणी, घरकुलची योजना, जे बी शासनाची योजना आहे पूर्ण आम्ही शासन आमच्या दारी आम्ही सगळं करणार आहे. आणि तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री महोदय आता आमच्या पाथरी शहराला एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय खास करून साईबाबाचं देवस्थान आहे म्हणून आम्हाला 500 कोटी रुपये द्यायचं त्यांना ठरविलेलं आहे. आणि आम्ही डेव्हलपमेंट असं करू. आता आम्ही इथं जीबीच्या ठरावामध्ये मीटिंग मध्ये हे घेतलंय की इथं 1000 दुकानाचा आम्ही ठराव घेतलेला आहे. आणि आता नक्षा आलेला आहे आमच्याकडे एक 150 दुकानाचा इथं आपल्या मंगल कार्यालयामध्ये. ते आम्ही लवकरात लवकर सुरू करू. डेव्हलपमेंटसाठी रोड असो, नालू असो, पाणी असो, स्वच्छता असो. हा, आणि घरकुलचे आज 500 आम्ही फाईल मंजूर केले. 35 वर्षानंतर पाथरी शहरानं नेतृत्व बदल केलाय आणि सईद भैयाच्या नेतृत्वामध्ये पाथरी नगरपालिका जी आहे ही ताब्यात दिलेली आहे. तर हा मुळातच ही नगरपालिका बदलली, ह्या इथल्या स्थानिक नेतृत्वाला हे मान्य नाही. म्हणून ज्या दिवशीपासून निवडणूक झाली आणि नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली त्या दिवशीपासून त्यांचा सातत्यानं विरोध चाललेला आहे. आम्ही आसिफ भैया खान नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये पाथरी कशी सुजलाम सुफलाम होईल याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय. नंबर 1, स्वच्छतेमध्ये आपण सर्वजण पाहत असताल की अध्यक्षांना आता सर्वांना मुक्त हस्त दिलेला आहे. कोणी कोणाच्या दबावात नाही. मी स्वतः स्वच्छतेचं काम बघतो. आम्ही 5 वाजता सकाळी 5 वाजता स्वच्छतेचे काम शहरामध्ये चालू होतात. वेगवेगळ्या प्रभागामध्ये आता प्रभाग सिस्टीम मध्ये आपण केलेले ते कर्मचारी काम करत आहेत, परंतु हे काम त्यांना दिसत नाही. आम्ही हे काम जे आहे हे सोशल मीडियावरती टाकतो. जिओ टॅगिंग केलेलं काम आहे, तुम्ही पाहू शकता. मग ही कामं चालू असताना विरोधाला विरोध आहे. यांनी काल 1 नंबर प्रभाग मधून यांनी मोर्चा काढला. वास्तविक पाहता कोणताही, माझी पाथरीतल्या सामान्य नागरिकाला माझी विनंती आहे, तुम्ही कोणतंही काम सांगा, एका फोनवरती आम्ही तुमचं काम करू, आमचे नगरसेवक काम करतील. परंतु केवळ काँग्रेसचा नगरसेवक आणि तिथले स्थानिक त्यांचे राजकीय कार्यकर्ते हे विरोधाला विरोध करत आहेत. स्वच्छतेमध्ये यांना हे जमलं नाही. अजून आता घनकचरा व्यवस्थापन मध्ये आपण पाथरी पुढे जात आहे. घनकचरा व्यवस्थापन मध्ये आपण बायोमायनिंग करतोय, त्यापासून खत निर्मिती करतोय. म्हणजे पाथरी आता एक एक पाऊल पुढे टाकत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ यांचा विरोध चाललेला आहे. आजची ही सर्वसाधारण सभा होती, अपेक्षित होतं की यांनी या पाथरी शहराच्या विकासासाठी नक्कीच हे मदत करतील, सभागृह चालवण्यासाठी मदत करतील. परंतु आजही विरोध केलेला आहे. आज या लोकांनी कशासाठी विरोध केलेला मी तुमच्या पुढे मांडतो. आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही विषय ठेवले होते, त्यामध्ये क्रमांक 1 चा विषय होता की शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी अंतर्गत शहरातील विविध विकास कामे करणे बाबत. यामध्ये आम्ही सर्वांनी हात उंचावलेले आहेत, परंतु यासाठी काँग्रेसच्या सर्व 12 नगरसेवकांनी याला विरोध केलेला आहे. दुसरा विषय मांडला होता की नगर परिषद अंतर्गत विविध साहित्य खरेदी व सेवाबाबत पंचवार्षिक निविदा, यासाठी सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. क्रमांक 3, नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचारी गट क गट ड पदभरती सर्वसाधारण सभेचा ठराव घेण्याबाबत. यांनी पदभरती अजूनही केलेली नाही. कित्येक कर्मचारी आज त्यांचं आयुष्य दिलं, परंतु ते कुठेही काय नगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाही. तर याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. क्रमांक 4 चा विषय होता अग्निशामक विभागाअंतर्गत येणारे अग्निशामक जे वाहन आहे याच्या दुरुस्तीचा विषय होता. यासाठी सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे एकंदरीत पाथरी शहराचे जे विषय मांडले होते त्या सर्वांना त्यांनी विरोध केलेला आहे. आपण पाहिलं असेल की आमदार सन्माननीय सईद भैया यांनी पाथरीतील जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही पाथरी शहरातील व्यापाऱ्यासाठी 1200 दुकानं तुम्हाला देऊ. तर त्याची आम्ही सुरुवात केली. 180 दुकानं 180 दुकानं आम्ही त्याच्या निविदा टेंडर केलं. ते टेंडरच्या विरुद्ध हे आक्षेप घेऊन हायकोर्टामध्ये गेले, त्याला सुद्धा विरोध यांनी केलेला आहे. म्हणजे विरोधाला विरोध. आपण पाहिला असेल की पाथरीतला अर्थसंकल्प कधीही तुम्ही पाहिला नाही. 422 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मांडला, पण त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला आहे. म्हणजे सर्वच बाबीला जे आहे जे आम्ही करतोय त्यासाठी त्यांचा विरोध चाललेला आहे. आणि आजच्याही मीटिंग मध्ये तोच प्रकार त्यांनी वारंवार केलेला आहे. आम्ही पाथरी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही सर्वजण अगदी लोकाभिमुख काम करत आहोत. आताच आपण पाहिलं असेल की घरकुलचे 490 आपण मंजूर केलेला आहे DPR.
नव्या घरकुलचे 490 मंजूर झालेले आहेत. रमाई आवासचे आपण चेक वाटप केलेले आहेत. पाणी पुरवठ्यामध्ये आपण याआधी आम्ही जाहीर केलेलं आहे की पाणी पुरवठ्याची अत्यंत दुरावस्था होती, पण पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा आम्ही 75 HP च्या 2 मोटर आणलेल्या आहेत. 35 वर्षापासून हा. एकच होती. नेहमी पात्रीकरांची तक्रार असायची पाणी पुरवठ्याबाबत की तिथली एक मोटर बिघडली की ती मेंटेनन्स साठी जायची. पात्रीचा पुरवठा जे आहे 5-6 दिवस बंद राहायचा, पण आम्ही तो सुद्धा सुधार केलेला आहे. सर्वच प्रशासन अगदी लोकांना मोकळं वातावरण नगरपालिकेमध्ये दिलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता सन्मान्य सईद भैया यांच्या नेतृत्वामध्ये आता आमदार आहेत. आम्हाला विविध हेडखाली अजून मोठ्या प्रमाणात पाथरी शहराचा विकास होणार आहे. साईबाबाचा विकास आराखडा हा तुटपुंजा आहे. सईद भैयांनी काल डीपीडीसी मध्ये मांडलं की आम्हाला हा 500 कोटीचा वाढीव विकास आराखडा आम्हाला मंजूर करून पाहिजे. आमची नगरसेवकांची जी आहे ही टीम एक अभ्यास दौरा काढणार आहे आणि आम्ही आळंदी आणि तुळजापूर तीर्थक्षेत्राचं सुद्धा बघून येणार आहोत की तिथं कशा पद्धतीने विकास झालेला आहे. घनकचरा व्यवस्थापन चालू, सर्वच गोष्टी चालू आहेत. मग केवळ विरोधाला विरोध हा त्यांचा चाललेला आहे. यामध्ये कोणताही अर्थ नाही. पाथरीच्या जनतेला माझी विनंती आहे की आपले जे काय काम असतील ते आमचे अध्यक्ष आहेत, आमचे सर्व नगरसेवक आहेत, आम्ही सर्वजण आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत. तुमचे जे काम असतील ते नगरपालिकेमध्ये घेऊन या. यामध्ये फक्त राजकारण चाललेलं आहे. जनतेनं आपापले काम आमच्याकडून करून घ्यावेत, एवढीच या निमित्ताने विनंती. जीबी की मीटिंग में जो हमारे माजी नेता हैं, माजी नेता बेचारे काफी मरबुल के आए और उनके जो 12 नगर सेवक हैं वो भी सब हाजिर थे. और ये क्या हुआ, हमारे नगर पालिका के जुम्मा 8 दिन नहीं हो रहे और 8 दिन का विकास, 8 दिन में काम, फिर उसमें 3 इलेक्शन की बेजारी, फिर हमारे अध्यक्ष अभी नगर पालिका में बैठ नहीं सके, कम ज्यादा हुआ. और विकास भाई तुमने भी जो 35 साल में ये चुका, तुम्हारे से भी हुए हैं, थोड़े बहुत होते रहते, गाँव गाड़ा है ये. और विकास कम से कम तुम्हारा एक धोरण, तुम्हारी एक नियत होना कि भाई गांव का विकास होना, गांव के वास्ते सबने साथ दिए, गांव के वास्ते ये नगर पालिका तुमने काम नहीं करे, तुमने ये नहीं करे, बोले तुम्हारे विरोध में गई ना. ये लोग कहीं तुम्हारे विरोध में जाते थे, तुम काम करते थे, तुम सही रहते, तुम्हारे बच्चे सही रहते थे. उसकी वजह यह है कि ये सामने वाले को चांस मिला और सामने वाले को पब्लिक ने चुन के दी, तुमने हमने नहीं दिए, पब्लिक ने दी, वही इनको इनके हाथ में दो. अब वो काम कर रहे हैं. अब इंशाल्लाह यहाँ से आगे सब काम अच्छा करेंगे, निधि लेंगे, रोड नाली हर चीज, तुम उसकी फिक्र मत करो, काम करने को सक्षम है वो. और आज उनका भाई आमदार बन गया, 40 दिन जाओ बोला. आमदार बन गया उनका भाई. अब वो सब डीपीडीसी की मीटिंग बोलो, डीपीडीसी के पैसे बोलो, ऊपर आमदार फंड बोलो, हर चीज बोलो. अब नगर पालिका का विकास, शहर का विकास करने में ये पार्टी सक्षम है, तुम उसकी फिक्र मत करो. इंशाल्लाह ये विकास कर सकते हैं अच्छी तरीके से. और इनमें उतनी धमक है, अल्लाह ने उतनी धमक दिया विकास करने की. जब चुन के आने की धमक है तो विकास भी करने की धमक है, चुन के आने की धमक है तो काम भी करने की धमक है. अल्लाह ने हर चीज दिया, उतनी धमक है और काम भी पूरे अच्छी तरीके से होगा. पानी भी सही टाइम पे छूटेगा. और 2 मोटर आई, पहले 1 मोटर थी, वो तुमको भी मालूम, सबको मालूम, हमको भी मालूम. और 2 मोटर आई, फिर सफाई अच्छी होंगी, कर्मचारी भी नए लिए जाएंगे, कर्मचारी भी और अच्छे होंगे, सब उनके पेमेंटा सब रेगुलर, सब राइट में आ जाएंगे. आज से इंशाल्लाह 1 तारीख से सब पूरी यंत्रणा हमारी पूरी राइट रहेंगी. तुम उसकी फिक्र मत करो, खाली देखते रहो और तुम गांव का विकास होने दो, हमारा सहकार्य करो. तुम, ये हमारी विनंती है तुमको कि तुमने सहकार्य करना और गांव का विकास करके लेना. तुम बड़े, तुम्हारे को बहुत शून्य आदमी है, तुम आमदार रहे हुए हैं, बड़े सभागृह चलाया हुआ है. इससे हमारी नियत है कि तुमने सपोर्ट करना हमको, और सपोर्ट करके ये नगर पालिका अच्छी तरीके से चले और गांव का विकास हो. और जहां से ना इतना 5 साल गए के 5 साल, ये 5 साल ही है ना, तुम क्यों आगे रहा और तुम तैयारी करो ना. हम क्या नहीं बोल रहे कि तुमको, और पब्लिक क्या कहता, तुमको डिमांड दी, तुम्हारे फेवर में रही और तुम लाओ नगर पालिका. अब कौन नहीं बोल रहे तुमको, मगर ये जो हो रहे काम है, ये काम होने दो. सत्ता है, काम है, कारोबार है, हर चीज है. नगर विकास मंत्री हमारे फेवर में है, उसमें कोई तान नहीं. वो तुम खाली सहकार्य इतना करो कि गांव का विकास सबको सपोर्ट करो, तुम हमको सपोर्ट मत करो. वैयक्तिक कोई हमारे से गलती हुई होंगी, कुछ मसला होंगे, वो बाहर. नगर पालिका की गलती, नगर पालिका अगर ये नहीं करे वो बात अलग है, मगर तुम विकास को रोको मत, हर ठराव को विरोध करो मत. ये हमारा बोलना है. तुम सीनियर है, इसमें कोई शक नाही. जे काही ठराव घ्यावे लागतात त्या ठरावासाठी आजची ही बैठक होती. आपण पाहिलं असून मागच्या 3ही बैठकीत विकास कामांना विरोध करण्याचं काम काँग्रेसनं आतापर्यंत केलं. त्यांनी जे विषय पटलावर आहेत ते विषय सोडून दुसरेच विषय अगोदर मांडणं आणि मीटिंग मध्ये गोंधळ घालणं, मीटिंग कशी विस्कळीत होते
आणि ठराव कसे पास होणार नाहीत हेच काम आतापर्यंत केलं त्यांनी. गेल्या 35 वर्षात जी राजवट आतापर्यंत होती, एक हाती सत्ता होती, ती आणखी त्याच्यातून बाहेर निघाले नाहीत. त्यांच्या आणखी लक्षातच आलं नाही की काय करावं लागतं. आम्ही आमचं सत्ताधारी म्हणून आम्ही आमचं काम करायलो, आम्ही विकास कामं करायलो, पाथरीचा विकास कसा होईल त्या दृष्टिकोनातून नियोजन करायलो आणि आम्हाला विकास करायचा आहे आणि त्या नियोजनासाठी त्या बैठक आहेत. परंतु त्यांना तो विकास होऊ द्यायचा नाही म्हणून कुठे काहीतरी गोंधळ घालायचा, काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि ती दिशाभूल करून आपल्याला लोकांचा पाठिंबा आणखी भेटतं काय पाहायचं. आमचं म्हणणं आहे की आम्ही आमचं काम करीत राहिलो, तुम्ही तुमचा विरोधक म्हणून काम करा, तुम्हाला बघ मार्ग आहेत त्याच्यामध्ये. त्यांनी आज जो विषय मांडला 8.5 कोटीचा, तो विषय इथला नव्हताच, पटलावरचा नव्हताच. तुम्हाला त्या विषयात काय पाहिजे तर तुम्ही विरोधक म्हणून रिसर्च अध्यक्ष म्हणले तर कलेक्टरकडे जा, शिवकडे जा, माहिती घ्या, हिशोब द्या. आम्ही द्यायला तयार आहेत ना, आम्हाला काहीच अडचण नाही, कारण आम्ही शुद्ध आहेत, पांढरे आहेत, आमच्या अंगावर काही डाग नाहीये. तुम्ही स्वतःसारखं ज्या पद्धतीने 35 वर्ष केलं, तुम्हाला असं वाटलं का आता तसंच चालू आहे की? तसं काहीच नाहीये. आणखी आम्हाला जे विकास काम करायचंय त्याच्यात कसा अडथळा आणता येईल आणि यांचं नाव कसं मोठं होणार नाही हेच दृष्टिकोन फक्त समोर ठेवून प्रत्येक निवडणुकीत ते भूमिका घेतात. आपण पाहिलं असेल मागच्या 2-3 मिटिंगामध्ये की जे माणूस या ठिकाणी विधान परिषद मध्ये बसला, विधानसभेत काम केलंय, वरच्या सभागृहात काम केलंय, कोणत्या ठिकाणी कोणता विषय मांडाव त्याचं सुद्धा ज्ञान नाही. गेल्या वेळेस म्हणले ते शिवच नाही म्हणले, बघ शिवची मिटिंग कशी काय. अरे तिथं शिव नियुक्त केलेला आहे आणि तो शिव आज कोणी असो त्याला जर चार्ज दिला तर तो शिव होतो. त्यांना आरेरावीची भाषा, तर हे एका सिनियर लोक माणसाला शोभत नाही. तर त्यांनी बी काही आपलं वयाचं भान ठेवावं, पाथरीच्या विकासाचं भान ठेवावं, पाथरीच्या जनतेच्या विकासाचं भान ठेवावं, कल्याणाचं पाहावं. आज साईबाबाच्या माध्यमातून मोठा निधी येणार आहे पाथरी शहरामध्ये. आज सत्ता आहे शिवसेनेची, वरी एकनाथ शिंदे द्यायला बसलेले, तर आपल्याला त्याचा फायदा जास्तीत जास्त पाथरी जनतेला कसा होईल या दृष्टिकोनातून विचार करा. 35 वर्ष तुम्ही सेवा केली ना, लोकांनी तुम्हाला संधी दिली, आता तुमचं डावलून दुसऱ्याला नवीन टीमला संधी दिली तर उलट त्यांना सहकार्य करावं, त्यांना मदत करावं, त्यांना मार्गदर्शन करावं. ते कुठेही लहान लेकरासारखं यायचा, विरोध करायचा. बरं, विरोध तरी विरोधासारखा असावं, तुमची भूमिका तरी योग्य असावं, तुमचा विषय तरी योग्य असावा, तुमचा विषय तरी खरा असावा, काहीच नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मीटिंग मध्ये येऊन गोंधळ करीत असाल आणि विरोध करीत असाल तर लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर विकास कामाला विरोध असेल, पहिल्या वेळेस जी आमची मिटिंग होती आम्ही विविध विकास कामे प्रस्तावित केले, त्यांना हात वरून सांगितलं आमचा विरोध आहे. आज त्या विकास कामाचा आणखी आज पण ते पटलावर विषय होता, आजही त्यांनी त्यालाच विरोध केला. म्हणजे तुमचा विकासाला विरोध आहे का आम्हाला विरोध आहे हेच कळणं. जर आम्हाला विरोध असेल तर बाहेर करा, विकासाला विरोध असेल तर इथं काय सांगा आमचा विकासाला विरोध आहे. सरळ पत्रकार परिषद घ्या की आम्हाला पाथरीत कोणाचा विकास होऊ द्यायचा नाहीये, आम्हाला विकास करू द्यायचा नाहीये, असं स्पष्ट भूमिका घ्या. दुतोंडी भूमिका घेऊ नका, कोणती स्पष्ट. तुम्ही विरोधक म्हणून तुम्हाला विरोधकाची सुद्धा त्यांना अनुभवत नाहीये विरोधकाची भूमिका काय असते, ते विरोधकाची भूमिका सुद्धा बरोबर निभवू शकत नाहीत. आम्ही आमचं ठामपणे सांगतो की आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला आमचा कोणताही स्वार्थ नाहीये, आम्ही जनतेचा फायदा कसा होईल आणि विकास कसा होईल हेच पाहणार आहेत. आता काल परवा त्यांनी कुठेतरी इंदिरानगरमध्ये स्वच्छताबद्दल थोडस भीक मागो मोर्चा वगैरे काहीतरी केला, काय अर्थ त्याला. आम्ही या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहोत. पाथरी शहरात तुम्हाला 1 वर्षामध्ये या पाथरीचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही पूर्ण चेहरा बदलून टाकू. ठीक आहे, आमच्याने थोडं एखाद्या वेळेस एखाद्या वार्डात असू द्या, एखाद्या गल्लीत असू द्या दुर्लक्ष झालं असं, त्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही सतत सर्व निवडणुकीत होतो, अक्षरशः आम्हाला नगरपालिकेत बसायला सुद्धा वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे आमच्याकडून काय चुका झाल्या असतील त्या पण आम्ही काय चुका झाल्या आम्ही 100% मोकळ्या मनाने सांगतो, आम्ही त्या दुरुस्त करू आणि त्या दुरुस्त करून पुढे चालू. ज्या लोकांचे काय अडचण आम्हाला आतापर्यंत काही लोक म्हणले नाहीत, आमचा स्वच्छतेचा कार्यक्रम अत्यंत योग्य पद्धतीने चाललाय, पाणी पुरवठा सुद्धा चाललाय. आता उपाध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 35 वर्षात एकच मोटर, पण आम्ही आमचं पहिलं सरकार आलं इथं पहिलं पाऊल ठेवलं, 8 दिवसात आम्ही तिथली दुसरी मोटरची व्यवस्था केली. म्हणजे एक जाळी दुसरी राव, पाणी पुरवठा बंद होऊ नये या दृष्टिकोनाने आम्ही काम करायला. आमच्या अपेक्षा लोक आमच्या पाठीमागे, पाथरीची जनता आमच्या पाठीमागे. त्यामुळे त्यांनी काय गोंधळ घातला आणि काय केला आम्ही ह्याला महत्व देत नाहीत आणि आम्ही त्याला जास्त महत्व देत नाहीत आणि त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम खुशाल पद्धतीने योग्य पद्धतीने लोकांचा विकास कसा होईल या पद्धतीने करू.